मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीला आता दिलासा मिळणार आहे. सरकारकडनं नवीन अशा नेरूळ शिरूर मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. नेरूळ आणि शिरूर या दरम्यानचा हा मार्ग कुठल्या कुठल्या गावातून जातोय, कोणती कोणती तालुके यामध्ये प्रभावित होत आहेत, कोणत्या जमिनी जाणार आहेत, हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया. तर मंडळी, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडी ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे नेरळ शिरूर या मार्गाला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येते आहे. तर या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन असा नेरळ ते शिरूर या कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे आणि या पर्यायी मार्गामुळे वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, प्रवासाचा वेळ सुधारणार आहे आणि प्रमुख या प्रदेशातल्या स्थावर मालमत्ता तसेच औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मंडळी, ताज्या माहितीनुसार मुंबई पुणे महामार्गावरील होणारी वारंवार वाहतूक कोंडी तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे महाराष्ट्र सरकारला कारवाई करण्यास भाग पाडण्यात आला आहे आणि यावरती तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन असा मार्ग नेरूळ ते शिरूर असा पर्यायी कॉरिडॉर हा मंजूर केला, ज्याचा उद्देश मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करणं हा असणार आहे. तर अनेक तास किंवा काही दिवस टिकणारी लांबची लांब वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दरवर्षी वाहनांवरील वाढता भार, औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतूक ही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. आणीबाणीच्या काळात देखील हा पर्यायी मार्ग एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. तर या सगळ्या परिस्थितींना सामोरं जात असताना एक समांतर कॉरिडॉर हा बनण्याची खूप जास्त गरज या ठिकाणी जाणवते. नेरूळ शिरूर या कॉरिडॉर योजनेमध्ये काय आहे, तर नेरूळ आणि शिरूर या कॉरिडॉर योजनेमध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पाला मंडळी आता मंजुरी दिलेली आहे. तर याचा तपशील, वैशिष्ट्य आणि इतर महत्त्वाच्या बाबी या जाणून घेऊयात. नेरूळ कर्जत रायगड जिल्ह्यातला हा सुरुवातीचा टप्पा असणार आहे. तर अंतिम टप्पा हा शिरूर पुणे जिल्ह्यातल्या आणि अहिल्यानगर महामार्गावरचा शिरूर हा अंतिम टप्पा असणार आहे. 4 पदरी हा महामार्ग असणार आहे आणि याचा अंदाजित खर्च हा 1200 कोटी रुपये असणार आहे. तर या मार्गाचा फायदा हा नवी मुंबई, कर्जत आणि पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा मार्ग अनेक महत्त्वाच्या प्रदेशाला जोडतोय. द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी पर्याय म्हणून हा महामार्ग मोठ्या प्रमाणात उपयोगी असणार आहे. तर पायाभूत सुविधा आणि या सगळ्या गोष्टींसाठी सरकार केवळ एक साधा रस्ता बांधत नाही आहे, तर भविष्यासाठी सज्ज असलेल्या पायाभूत सुविधांचं नियोजन देखील करत आहे. तर कुठल्या कुठल्या गोष्टी यामध्ये असणार आहेत ते देखील जाणून घेऊयात. मंडळी, हा महामार्ग जो आहे तो 6 पदरी असा उन्नत रस्ता असणार आहे, जो पुणे शिरूर या भागाला जोडतो आहे. तर 4 पदरी समपातळीवरचा रस्ता हा तयार करण्यात येतो आहे, ज्यामध्ये कनेक्टिव्हिटी नोड्स या मोठ्या प्रमाणात आहे. अटल सेतू, मुंबई गोवा महामार्ग आणि या द्रुतगती मार्गांचे हे दुवे हा महामार्ग बनणार आहे. तर घाट विभाग याच्यामध्ये असणार आहे. सह्याद्रीच्या भूभागातून जाणारा 20 किलोमीटरचा पर्यायी मार्ग या ठिकाणी सजेस्ट करण्यात आलेला आहे. या धोरणांमुळे जास्त मागणीच्या परिस्थितीतही वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. तर नेरूळ आणि शिरूर या कॉरिडॉरवर स्थावर मालमत्तेवर परिणाम हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. अनेक प्रदेशांमधील स्थावर मालमत्ता, बाजारपेठांमध्ये परिवर्तन या महामार्गामुळे घडून येणार आहे. तर अपेक्षित परिणाम काय आहेत ते देखील जाणून घेऊयात. मंडळी, कर्जत आणि नेरळ या दरम्यान असणाऱ्या या भागातील जमिनींना मोठे भाव मिळणार आहे. तर शिरूरमध्ये परवडणाऱ्या घरांची आणि औद्योगिक भूखंडाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. चाकण, तळेगाव या ठिकाणच्या कामगार निवास आणि लॉजिस्टिक पार्कची मागणी ही मोठ्या प्रमाणात होते, त्याला देखील चालना या कॉरिडॉरमुळे होणार आहे. नवी मुंबईचा बेल्ट, मंडळी, वाढलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे होणारी प्रशंसा. कर्जत, नेरळ या ठिकाणी वीकेंड डेस्टिनेशन ते इन्व्हेस्टमेंट हब, फार्म हाऊसेस आणि व्हिलांसाठी आधीच लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे.
सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे या सगळ्या गोष्टींना मोठी चालना मिळणार आहे. तर मुंबईतील खरेदीदार, दुसऱ्या घरांचं, सेकंड होमचं स्वप्न पाहणाऱ्या मंडळींसाठी हा महामार्ग एक पर्वणी ठरतोय. जमिनीच्या किमती सातत्याने या ठिकाणी वाढणार आहेत. शिरूर पुढील भागात परवडणारे विकास क्षेत्र आणि सध्या अविकसित प्रदेश, यामुळे नवीन महामार्गामुळे या ठिकाणी मोठी चालना मिळणार आहे. औद्योगिक मागणी देखील वाढतीये. बजेट, गृहनिर्माण प्रकल्प, शिरूरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी, फ्लॅट खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूकदारांसाठी या ठिकाणच्या जमिनी अतिशय आदर्श मानल्या जाणार. औद्योगिक स्थावर मालमत्तेमध्ये तेजी यामुळे बघायला मिळणार. कॉरिडॉरचा थेट या सगळ्या गोष्टींना फायदा होणार. गोदाम, लॉजिस्टिक पार्क्स, उत्पादन युनिट्स, महामार्गाच्या जंक्शनजवळील जमिनीची मागणी मोठ्या प्रमाणात होणार. या सगळ्या महामार्गामुळे या पूर्ण लॉजिस्टिक आणि इतर माध्यमांना मोठी चालना मिळणार. पुण्याच्या विस्ताराला मोठी गती या महामार्गामुळे मिळणार आहे. मंडळी, वाढत्या किमतींमुळे पुण्याची वाढ आधीच बाहेरील दिशेने होते आहे. त्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे आणि पुणे हे आणखी पसरणार आहे. शिरूर आणि आसपासचा परिसर हा नवीन निवासी केंद्र बनणार आहे. तर विकसक परवडणाऱ्या आणि मध्यमवर्गीय गृहनिर्माण योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू करू शकतात. आर्थिक आणि प्रादेशिक परिणाम हा केवळ रस्ते प्रकल्प नाही, तर प्रादेशिक विकासाला मोठी चालना देणारा ठरणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचे पैलू आणि तपशील हे देखील आपण जाणून घेऊयात. यामध्ये जलद आंतरशहरी व्यापार हा साध्य होतोय. मुंबई, कर्जत आणि पुणे या दरम्यानच्या प्रवासाचा वेळ हा प्रचंड कमी होणार आहे. शिवाय माल वाहतुकीला मोठ्या प्रमाणात चालना देखील या महामार्गामुळे मिळणार आहे. सुधारित पुरवठा आणि साखळीचा खर्च हा कसा आहे ते देखील बघूयात. उद्योगांसाठी सुलभ लॉजिस्टिक्स आणि कमी झालेला वाहतूक खर्च यामुळे हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा बनून चालला आहे. तर मंडळी, कर्जत, शिरूर, चाकण, तळेगाव या पट्ट्याच्या विकासाच्या संधी या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहे. या भागात आधीच रोजगार मोठ्या प्रमाणात आहे आणि बांधकाम तसेच लॉजिस्टिक्समधील रोजगार हे आणखी जास्त वाढणार आहेत. तर या मार्गाला प्रमुख मार्गांची जोडणी कुठली आहे, तर मुंबई सोलापूर आणि मुंबई छत्रपती संभाजीनगर यासारख्या कॉरिडॉरला हा महामार्ग जोडला जाणार आहे. तर या मार्गातले किंवा या प्रकल्पातले आव्हानं काय ते देखील जाणून घेऊयात. तर मंडळी, भूसंपादनातला विलंब, या जिल्ह्यांमधली मालमत्ता आणि नुकसान भरपाईचे वाद मिटवण्यासाठी मोठा दबाव निश्चितच निर्माण होऊ शकतो. पर्यावरणीय मान्यता, घाट विभागातील साफसफाई आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी विशेष असं लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. निधी आणि अंमलबजावणीची कालमर्यादा, तर या प्रकल्पासाठी निधी पुरवठा, कंत्राटदारांचे एकमत आणि वेळेवर होणारी अंमलबजावणी ही सुनिश्चित महाराष्ट्र शासनाला करावी लागणार आहे आणि वेळेत हा महामार्ग पूर्ण करून घ्यावा लागणार आहे. तर मंडळी, नेरळ, शिरूर ह्या दरम्यानच्या ज्या जमिनी आहेत या जमिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि त्यामुळे एक नवीन चालना या भागातल्या जमिनींना मिळणार. याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही या भागातले रहिवासी आहात का? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.